तुमचा पगार जर 50,000 रुपये असेल, तर बँक तुम्हाला किती होम लोन देऊ शकते माहिती आहे का? 20 लाख? 30 लाख? की त्याहून जास्त? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, बँका होम लोनची पात्रता कशी ठरवतात, EMI किती बसते आणि कोणत्या गोष्टींमुळे तुमचं लोन कमी किंवा जास्त होऊ शकतं. होम लोन पात्रता कशी ठरते? होम लोन मंजूर करताना बँका सर्वात आधी तुमचा पगार आणि EMI भरण्याची क्षमता पाहतात. यासाठी FOIR म्हणजे फिक्स्ड ऑब्लिगेशन टू इन्कम रेशिओ हे सूत्र वापरलं जातं. सामान्यतः बँका असं मानतात की व्यक्ती आपल्या मासिक उत्पन्नाच्या 50 ते 55% रक्कम EMI साठी वापरू शकते. म्हणजेच जर तुमचा मासिक पगार 50,000 रुपये असेल, तर तुमची EMI क्षमता साधारण 25,000पर्यंत असू शकते. किती होम लोन मिळू शकतं? सध्याचे होम लोन व्याजदर साधारण 8.5 ते 9% आसपास आहेत. जर तुम्ही 20 वर्षांसाठी होम लोन घेतलं, तर तुम्हाला साधारण 26 लाख रुपये ते 28 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकतं. यासाठी EMI अंदाजे 23 ते 25 हजारांच्या दरम्यान राहू शकते. पण जर तुम्ही 30 वर्षांचा कालावधी निवडला, तर EMI कमी होते आणि लोन पात्रता वाढते. अशा वेळी 32 लाख रुपये ते 36 लाख रुपयांपर्यंत होम लोन मिळण्याची शक्यता असते. कोणत्या गोष्टींमुळे लोन कमी जास्त होतं? आधीपासून सुरू असलेली EMI. जर तुमच्यावर आधीपासून कार लोन, पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्डची EMI असेल, तर बँक तुमची नवीन EMI क्षमता कमी मानते. त्यामुळे होम लोनची रक्कमही कमी होऊ शकते. सिबिल स्कोअर. तुमचा सिबिल स्कोअर 750 किंवा त्याहून जास्त असेल, तर कमी व्याजदरात होम लोन मिळण्याची शक्यता वाढते. पण स्कोअर कमी असेल, तर व्याजदर वाढू शकतो किंवा अर्ज रिजेक्टही होऊ शकतो. को ॲप्लिकंटचा फायदा. जर तुम्ही पती, पत्नी किंवा पालकांना को ॲप्लिकंट म्हणून जोडले, तर दोघांचं मिळून उत्पन्न वाढतं. यामुळे जास्त रकमेचं होम लोन मिळण्याची शक्यता वाढते. महत्त्वाचा सल्ला. फक्त EMI पाहून घर घेण्याचा निर्णय घेऊ नका. कारण घर खरेदी करताना डाऊन पेमेंट, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, इंटिरियर आणि इतर खर्चही येतात. त्यामुळे आर्थिक नियोजन करूनच होम लोन घ्या. तर मित्रांनो, 50,000 रुपये पगारावर साधारण 26 लाख ते 36 लाखापर्यंत होम लोन मिळू शकतं. पण अंतिम रक्कम तुमच्या सिबिल स्कोअर, EMI आणि आर्थिक स्थितीवर अवलंबून असते. अशाच महत्त्वाच्या आर्थिक बातम्या आणि माहितींसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.